ठाकरे गट आणि नारायण राणे यांच्या वादात राजकोट किल्ल्याचं नुकसान, राजकोट किल्ल्यातील चिरा कोसळली। हिंगोलीमध्ये शासकीय काम करत नसल्यानं तलाठ्यावर चाकू हल्ला, वसमत तालुक्यातल्या आडगावमध्ये झालेल्या हल्ल्यात तलाठ्याचा जागीच मृत्यू। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी जोडे मारो आंदोलन करणार। येत्या रविवारी मुंबईमधील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत निघणार मोर्चा। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी भाजपचं केंद्रीय नेतृत्व राज्य सरकारवर नाराज, संवेदनशील प्रकरण काळजीपूर्वक हाताळण्याचा सल्ला। आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ, भागवतांना सीआयएसएफची झेड+ सुरक्षा, पंतप्रधान मोदी अमित शहा यांच्याप्रमाणे सुरक्षा। लाडक्या बहिणीला पैसे देता भाच्याच्या आरक्षणाचं आणि दाजींच्या शेतमालाचं भावाचं काय, जरांगेंचा सरकारला टोला। लातूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी, निवेदन देत ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी। म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार, म्हाडाने काढलेल्या लॉटरीमध्ये घरांची किंमत परवडत नसल्यानं 10 ते 25% किमती होणार कमी, मंत्री अतुल सावे यांची माहिती। भिवंडीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षीय मुलीचा मृत्यू, जुलैमध्ये 135 नागरिकांवर कुत्र्यांचा हल्ला, प्रशासनावर बेजबाबदारीचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमधल्या समृद्धी महामार्गाला पुन्हा भेगा, महिनाभरापूर्वीच केलेली डागडुजी, निकृष्ट कामाचा आरोप। गणेशोत्सवासाठी मंडप टाकताना केलेले खड्डे मंडळांनी स्वखर्चाने बुजवावे, महापालिकेच्या सूचना, खड्डे न बुजवणाऱ्या मंडळांवर होणार कारवाई। दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये 3146 वाहन चालकांवर कारवाई, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून 21 लाख रुपयांचा दंड वसूल। पुण्यात एसटीच्या ताफ्यातील 72 बसेस आयुर्मान संपल्यानं बंद होणार, पुण्यातील प्रवाशांना बस कमी पडण्याची शक्यता। मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा 63% संभाजीनगर, जालन्यासह 450 गावांची पाण्याची चिंता मिटली।